केजचे आमदार नमिता मुंदडा आपल्या बरोबर आहेत. ताई, खरं तर विलास घुले हत्या प्रकरण जे आहे ते सध्या बीड जिल्ह्यामध्ये पेटताना पाहायला मिळते. खरं तर केज विधानसभेमध्ये हा सगळा विषय झालेला आहे. या सगळ्या प्रकरणावरतून तुमचे बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या मुलाकडे ही सगळी संशयाची सुई जी आहे ती ढकलली जाते. ह्या प्रकरणात नेमकं काय? मी काल विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित केलेला. तिकडे मी सभागृहाला सुद्धा नोटिफाय केलेलं की अशी अशी हत्या घडलेली आहे आणि जे दोषी आहेत, जे लोक, म्हणजे आता मी SP साहेबांबरोबर सुद्धा काल सविस्तर चर्चा केली, फडणवीस साहेबांसुद्धा बोलली आणि जे लोक ह्याच्यामध्ये CCTVमध्ये 9 आरोपी असे होते, त्यापैकी मला SPने सांगितलं आहे की 6 आरोपांना अटक केलेली आहे. 3 अराउंड अजून फरार आहेत आणि ज्यांनी स्टॅब केलं आहे गुन्ह्यांना हे सुद्धा अजून पकडले गेले नाही आहे. तर मी त्यांच्याबरोबर सतत पाठपुरावा करत आहे. CCTVमध्ये जे दिसणार आणि जे पोलीसच्या रिपोर्टमध्ये येईल त्या पद्धतीने कारवाई बरोबर झाली पाहिजे आणि ज्या लोकांनी हा सगळा गुन्हा केलेला आहे त्यांना नक्कीच अटक होईल. परंतु या सगळ्यामध्ये कुठे राजकीय अँगल आहे का? कारण की ज्या पद्धतीने बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या मुलाचं नाव, सौरभचं नाव समोर येताना पाहायला मिळतंय, त्यांची या हत्या प्रकरणामध्ये खरं तर इन्व्हॉल्वमेंट आहे असं म्हटलं जातं. नाही, आय थिंक तिकडच्या सगळ्या लोकांचं म्हणणं असं होतं की आय थिंक त्यांनी काहीतरी ह्याच्या मुलाचं नाव ऐकलेलं कुठल्या तरी, म्हणजे हे जो मारत होती त्याच्यामध्ये, असं ह्या सगळ्या लोकांचं म्हणणं होतं. तर ज्या हिशोबाने काल SP साहेबसुद्धा रात्री स्पॉटवर गेलेले केस पोलीस स्टेशनमध्ये जिकडे बॉडी होती आणि तिकडे सुद्धा त्यांनी लोकांचं ऐकणं सगळं केलेलं आहे. आय थिंक सप्लिमेंटरी FIRमध्ये आय थिंक काल रात्री सौरभचं नाव असं घेतलेलं आहे, ही तर मी चर्चा ऐकली आहे. आता पुढे जसं SIT स्थापन होऊन जी आता चौकशी होईल त्याच्यामध्ये क्लिअर होईल की जे आरोपी आहेत त्यांच्यावर अटक होईल आणि जे नाही आहेत त्यांना वगळल्या जाईल. परंतु खासदार बजरंग बाप्पा म्हणतात की सगळं राजकीय दबावापोटी हे सगळं काही घडतंय, अशा पद्धतीचं त्यांचं मत आहे. ते सुद्धा म्हणतात की या सगळ्या गोष्टीची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. नाही, सगळ्यांचं मत तेच आहे की निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि जे चौकशीमध्ये आढळेल ते सत्य ठरेल. परंतु ह्या सगळ्या हत्याकांडानिमित्ताने पुन्हा एकदा मराठा विरुद्ध वंजारा ही जी काही वाद आहे तो पुन्हा जिल्ह्यात पेटताना पाहायला मिळतो. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी इथे क्लिअरली बघितलं पाहिजे की कास्टिझमचा अँगल न देता ह्याला क्लिअरली जो व्यक्तीने खून केला आहे, जे व्यक्तीने एका मनुष्याचं जीवन अंत केलं आहे, त्या सर्व लोकांना अटक झाली पाहिजे. ते कुठलेही असेल, कसे सुद्धा असतील, आणि जे इनोसेंट असेल त्यांना फ्री केलं पाहिजे. ह्याच्या पलीकडे ह्याच्या दुसरं काहीच नसलं पाहिजे. जे चुकीचं आहे त्याला पनिशमेंट भेटले. मस्साजोगमध्ये जो सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं त्याच्यानंतर सोशल फॅब्रिकेशन जिल्ह्यातलं बिघडत चाललंय. मराठा विरुद्ध OBC हा वाद आहे जो आता स्पष्टपणे उघड रस्त्यावरती दिसताना पाहायला मिळतोय. खरं तर हा वाद कमी झालाच पाहिजे, परंतु ह्या सगळ्या वादानंतर कुठेतरी OBC अधिकाऱ्यांना टार्गेट केलं जात आहे का? नाही, मला असं वाटतं ॲज लोकप्रतिनिधी, ॲज अधिकारी जे सगळे इकडे असतील आणि जे आपल्या सामान्य सिटिझन जे आहेत, ज्यांना खरंच आपल्या या जिल्ह्यामध्ये शांतता पाहिजे आणि क्लॅरिटी पाहिजे आणि ज्या लोकांना असं पाहिजे की काही चुकीचं आपल्या मतदारसंघात कधीच जिल्ह्यामध्ये घडलं नाही पाहिजे, ह्या लोकांची मला वाटतं पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर फोकस करावं, दुसरं कुठलंही ह्याला अँगल न द्यावं आणि जे चुकीचे लोक आपल्या मतदारसंघात, आपल्या जिल्ह्यामध्ये काम करत आहेत त्यांना बाजूला ठेवून जे चांगलं करत आहेत, कुठलेही त्यांचं कास्ट क्रीड न बघता आपण एवढ्या वर्षांपासून जसं आपला जिल्हा शांतपणे चालू आहे तसंच ह्याच्या पुढे चालू राहायला पाहिजे आणि माझ्या मतदारसंघात सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून मी ह्याच्यावरच फोकस करते. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. नमिता मुंदडा होत्या, भाजपच्या आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघामध्ये विलास घुले हत्या प्रकरण झालेलं आहे. त्या सगळ्या संदर्भात म्हणतात की निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. पोलिसांकडनं या सगळ्या संदर्भातची माहिती देखील मी घेतलेली आहे, परंतु याच्यामध्ये कोणी राजकीय व्यक्तीचं इन्व्हॉल्वमेंट असेल तरी देखील ह्या गोष्टीची संपूर्ण निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, कारण की हत्या झाली आहे अशा पद्धतीचं मत जे आहे ते भाजपचे आमदार नमिता मुंदडा यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.